हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आहे. तर फ्रेंड्स, आज मी ना छान अशी झटपट अशी कुकरमध्ये पावभाजी करते आहे. तर त्याच्यासाठी मी काय केलं आहे, कुकर घेतलेला आहे. त्याच्यामध्ये सगळ्या भाज्या ना मी चिरून ॲड केलेल्या आहेत. जरा वेळ कमी होता म्हणून मी चिरण्याची प्रोसेस वगैरे काही दाखवली नाही आहे. तर मी काय केलं आहे, सगळ्या भाज्या म्हणजे पावभाजीमध्ये ज्या ज्या भाज्या लागतात ना, फ्लॉवर आहे, बी आहे, मटार आहे, टोमॅटो आहे. ह्याच्या खाली मटारच्या खाली ना दुधी घेतलेली आहे. माझ्याकडे दुधी होती ना, मी ती दुधी ॲड केलेली आहे. आणि ह्या इथे बीटरूट आहे आणि ह्या इथे दोडका आहे. तर दोडका पण मी घेतलेला आहे. म्हणजे माझ्या फ्रीजमध्ये ज्या पण काही भाज्या मला दिसल्या ना, त्या सगळ्या मी ॲड केलेल्या आहेत. मटार, फ्लॉवर, कोबी, दुधी, बीटरूट आणि दोडका आणि थोडेसे कांदे मी ॲड केलेले आहेत. त्याचबरोबर मी हे मीठ ॲड केलेलं आहे. पावभाजी मसाला 2 चमचे ॲड केलेले आहे आणि 1 चमचा मी लाल तिखट ॲड केलेला आहे. आणि आता ह्याच्यामध्ये ना मी छोटे ग्लास, हा छोटा ग्लास आहे ना, तर मी 1.5 ग्लास मी ह्याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे. आता मी काय करते, कुकर बंद करते आणि कुकर बंद करून चांगल्या 6 ते 7 शिट्ट्या मी करून घेते आहे. हे बघा, कुकरला मी झाकण लावलं, शिट्टी लावली आणि छान आता 6 ते 7 शिट्ट्या मी करून घेणार आहे. आता 7 शिट्ट्या झाल्यावर मी गॅस बंद केला आणि कुकर थंड झाल्यावर त्याचं झाकण काढलेलं आहे. आता हे जे पावभाजी मॅशर आहे ना, त्याच्याने छान असं आपण मॅश करून घेऊया. मी या पावभाजीमध्ये बटाटा ॲड नाही केला आहे. तुम्हाला जर बटाटा ह्याच्यामध्ये घालायचा असेल तर टाकू शकता. आता मी मॅश केलेली आहे. तुमच्याकडे जर ग्राइंडर असेल ना, तर ग्राइंडर पण फिरू शकता. आता मी साईडला ठेवते आहे. आता पावभाजी करायला मी हे मोठी कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे बटर ॲड करायचं आहे. तर मी हे घरी बनवलेलं बटर, सफेद बटर आहे, ते मी घेते आहे. तुम्ही मार्केटचं पण घेऊ शकता. आता हे बटर जळू नये म्हणून आपण थोडंसं तेल ॲड करायचं आहे. आता ना मी ह्याच्यामध्ये बारीक चॉप केलेलं हे आलं लसूण ॲड करते आहे. आल्याची साल मी काढून टाकली आहे आणि लसणाबरोबर छान असं बारीक मी चॉप केलेलं आहे. आता लसूण हलकीशी ट्रान्सपरंट झाली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचा कांदा आहे. मी 3 मोठे साईजचे कांदे आहेत, त्याला मी बारीक चॉप करून घेतले आहेत. ही मी कसुरी मेथी घेतली आहे, ती मी ह्याच्यामध्ये ॲड करते आहे. त्याच्याने ना पावभाजीचा टेस्ट खूप छान लागतो. तुमच्याकडे असेल तर नक्की ॲड करा. आणि परत थोडासा पावभाजीचा मसाला आपण ॲड करूया. थोडंसं पाणी ॲड केलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण जे पावभाजी बनवली आहे ना, भाजी ती ॲड करायची आहे. छान असं आपण ढवळून घ्यायचं आहे. सगळ्या मिक्स भाज्यांची हेल्दी अशी पावभाजी आहे. ह्याच्यात मी बटाटा ॲड नाही केलेला आहे. तुम्हाला जर बटाटा ह्याच्यामध्ये ॲड करायचा असेल तर तुम्ही बटाट्याची सालं कापून ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. आपण जेव्हा भाजी शिजवली ना कुकरमध्ये, तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये बटाटा ॲड करू शकता. आता मी कुकरमध्ये फक्त 3 ते 4 चमचे पाणी ॲड केलेलं आहे, ते मी ह्याच्यामध्ये ॲड करते आहे. आता ही भाजी तुम्ही टेस्ट करून बघा. जर तुम्हाला मीठ मसाला काही कमी वाटत असेल तर नक्की ॲड करा. आपण जेव्हा कुकरमध्ये भाजी शिजवली तेव्हा मी मीठ आणि लाल मिरची पावडर ॲड केली होती. पण जर तुम्हाला वाटत असेल का कमी आहे, तुमच्या टेस्टप्रमाणे, तुमच्या आवडीप्रमाणे, तुम्ही किती तिखट खाता त्याप्रमाणे तुम्ही मसाला ॲड करा. आता ना मस्तपैकी भाजीला आपण 5 मिनटं शिजवू देऊया. आता पावभाजी आपली झालेली आहे. ह्याच्यावरती आपण लिंबू पिळूया आणि कोथिंबीर ॲड करूया. आता मी साईडला काढून ठेवते. आता आपण पाव शेकून घेऊया. आता मी पाव घेतले आहेत, त्याला हे जे व्हाईट बटर आहे ते मी लावते आहे. हे बघा, असे
पाव मी शेकून घेतले आहेत. आता बाकीचे पाव मी शेकून घेतले आहे पाव. तर फ्रेंड्स हे बघा, मस्त चमचमीत झणझणीत अशी आपली छान मिक्स व्हेज पावभाजी तयार झालेली आहे. एक वेगळी पद्धतीची पावभाजी आहे. तर तुम्ही रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि कमेंट करा तुम्हाला रेसिपी कशी वाटली. आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली तर प्लीज नुकतंच रेसिपीजला लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आणि तुमच्या रिलेटिव्समध्ये. आणि प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा. त्याच्याने मी जी पण काही छान छान सुंदर रेसिपी अपलोड करेन ना आपल्या चॅनलवरती, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे. तर चला फ्रेंड्स, आता आपण पुन्हा भेटूया अशा छान छान सुंदर सुंदर रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.